ज्या ऑर्गनायझेशनला ISO सर्टिफिकेशन घ्यायचं असेल, तर त्यांनी काय करावं? तर त्यांनी सरळ त्या ISOच्या वेबसाईटवरती जावं, BSIच्या वेबसाईटवरती जावं आणि ती जे स्टँडर्ड आहे, जे ॲप्लिकेबल स्टँडर्ड तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे, ती स्टँडर्डची कॉपी डाउनलोड करून घ्या. त्यातले मुद्दे समजून घ्या. प्रत्येक क्लॉजच्या अगेन्स्ट ISO म्हणजे रिक्वायरमेंट आहे. सपोज आपण आता ISO 9001 म्हणतो, तर ISO 9001 इज अ रिक्वायरमेंट ऑफ द स्टँडर्ड. मग त्या स्टँडर्डची रिक्वायरमेंट समजून घ्या. त्या पद्धतीने तुमचं एक टीम बनवा. त्या टीमप्रमाणे तुम्ही त्या टीममध्ये या रिक्वायरमेंटची कोणी काय काम करायचं हे डिस्ट्रिब्यूट करा आणि त्या पद्धतीने ज्या रिक्वायरमेंट दिल्या त्या पद्धतीने तुमची सिस्टम चालते का रोजची काम करण्याची? जर नसेल चालत, तर त्या पद्धतीने थोडंसं रिफाईन करा. प्रॅक्टिस करा, इम्प्लिमेंट करा. त्यासाठी जी गाईडलाईन आहे, ती गाईडलाईन वापरा. त्यामध्ये जे सांगितलेलं आहे तसे डॉक्युमेंट्स बनवा. ते डॉक्युमेंट्सप्रमाणे फॉलो करा आणि मग त्याचा जो रिझल्ट आहे, तो कुठेतरी डॉक्युमेंट करा. आणि हे सगळं करून झालं, की 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी तुम्ही एखादं इंटर्नल ऑडिट करा. म्हणजे ते जे मुद्दे दिलेले आहेत, जे क्लॉजेस दिलेले आहेत, त्या क्लॉजेसप्रमाणे तुम्ही समजून घ्या, की तुम्ही खरोखरी त्या मार्गावरती चाललात का? सगळं कंप्लायन्सेस आहेत का? आणि तो जर कंप्लायन्सेस असेल, तर त्यानंतर एक मॅनेजमेंट रिव्ह्यू मीटिंग करा. म्हणजे त्या मॅनेजमेंट रिव्ह्यू मीटिंगमध्ये सगळे मुद्दे डिस्कस होतील. खरंच आपण ट्रॅकवरती आहोत का? किंवा अजून काही रिसोर्सेस लागणार आहे आपल्याला आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जायला. काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहेत. काही कंप्लेंट्सचं स्टेटस काय आहे? प्रोसेसचं परफॉर्मन्स काय आहे? आपले जे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केलेले होते, तर ते कुठे आहेत? त्या ऑब्जेक्टिव्हपर्यंत आपण पोहोचलोत का? ह्या सगळ्या गोष्टींचा एक आढावा जो मॅनेजमेंट रिव्ह्यू मीटिंगमध्ये घेतला पाहिजे आणि धिस इज रिअली अ फंटास्टिक टूल. MSMEमध्ये जर तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनची खरंच प्रोग्रेस समजून घ्यायची असेल, जसं मी आधीच सांगितलं, द थिंग्स यू कॅनॉट मेजर कॅनॉट इम्प्रूव्ह ऑर द थिंग्स यू कॅन मेजर कॅन इम्प्रूव्ह. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेतला, एक 6 महिन्यातनं एकदा मॅनेजमेंट रिव्ह्यू मीटिंग घेतली, तर डेफिनिटली तुम्हाला कळेल, की खरंच आपली ऑर्गनायझेशन प्रोग्रेस करते आहे का? का? अजून काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या ऑर्गनायझेशनला, तुमच्या ग्रोथमध्ये हार्मफुल ठरू शकतात. ओके. रादर दॅन गेटिंग एनी शॉक, तुम्ही जर रिव्ह्यू घेत गेलात, तर डेफिनिटली हळू-हळू तुमच्या ऑर्गनायझेशनची प्रोग्रेस होऊ शकते आणि ज्यावेळेस हे सगळं सिस्टम इम्प्लिमेंटेशन होतं, त्यावेळेस देन यू अप्रोच टू सर्टिफिकेशन बॉडी. आज भारतामध्ये अनेक सर्टिफिकेशन बॉडी आहेत, वेगवेगळ्या आहेत आणि त्या सर्टिफिकेशन बॉडीला गव्हर्निंग करणाऱ्या ॲक्रिडिशन बॉडीज आहेत. म्हणजे प्रत्येक देशाची एक ॲक्रिडिशन बॉडी आहे. जसं जॉइंट ॲक्रिडिशन ऑफ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशांची एक बॉडी आहे. ज्याला आपण JAZAN म्हणतो. ती JAZAN जी आहे ती अक्रेडिशन बॉडी दॅट कम्स अंडर IAF इंटरनॅशनल अक्रेडिशन फोरम. म्हणजे वर्ल्ड वाईड एक अक्रेडिशन फोरम आहे. त्याखाली प्रत्येक देशाची एक अक्रेडिशन बॉडी आहे. जशी UKची UKAS आहे किंवा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडची JAZANS आहे. आपली भारतातली NABCB आहे किंवा EAIC म्हणजे पूर्वी DAC म्हणायचो, दुबई अक्रेडिशन सेंटर. ती आता इमिरेट्सची एक अक्रेडिशन बॉडी आहे. इजिप्तची IGAC आहे. अशा वेगवेगळ्या अक्रेडिशन बॉडीज आहेत. त्या अक्रेडिशन बॉडीजला वेगवेगळ्या सर्टिफिकेशन बॉडीजला त्यांचं असेसमेंट करून त्यांना ऑथॉरिटी दिली आहे सर्टिफिकेशन इश्यू करण्याची. ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता या सर्टिफिकेशन बॉडीला, त्या सर्टिफिकेशन बॉडी अलॉट एन ऑडिटर. ते ऑडिटर अलॉट करतील. मग ऑडिटर तुमचं स्टेज 1 ऑडिट म्हणजे प्रिपरेशन आहे का नाही आहे आणि स्टेज 2 ऑडिट. स्टेज 2 म्हणजे ॲक्चुअल असेसमेंट ऑन साइट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ स्टँडर्ड हे करतील आणि जर सगळं कंप्लायन्सेस असेल, तर तुम्हाला रिकमेंड करतात ISO सर्टिफिकेशनसाठी. प्रत्येक सर्टिफिकेट जे असतं त्याची व्हॅलिडिटी 3 वर्ष असते आणि ती व्हॅलिडिटी कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी एक सर्व्हिलन्स ऑडिट करणं गरजेचं आहे. म्हणजे अनेक वेळा बीइंग एन आउटसाइडर ज्यावेळेस आम्ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये जातो, म्हणजे खूप चांगल्या ऑर्गनायझेशन इव्हन काही लिमिटेड कंपनीज आहेत. काही कंपन्या आहेत ते 100, 150, 200 कोटीचा टर्नओव्हर करतात आहे. तरीही तिथे गेल्यानंतर आम्हाला दिसतात, की 100 गोष्टी अशा दिसतात, की 100 लिटरली पॉइंट्स आम्ही काढून त्यांना एरियाज फॉर इम्प्रूव्हमेंट देतो. काही नॉन कन्फर्मिटीज मेन्शन करतो, की ज्याच्यावरती जर काम केलं, तर मला सांगा, की मी जर माझ्या एका व्हिजिटमध्ये तुम्हाला जर 100 पॉइंट एरियाज फॉर इम्प्रूव्हमेंट सांगितले आणि जर तुम्ही त्या पॉइंटवरती जर काम केलं, तर डेफिनिटली युअर ऑर्गनायझेशन इज गोइंग टू ग्रो. दॅट बाउंड टू ग्रो.